नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कालपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान हे जमा होत आहेत. ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेले आहेत अशा शेतकऱ्यांनाही आधार प्रमाणीकरण म्हणजे ई-के-वाय-सी न करताही त्यांचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. आणि ज्यांनी ज्यांनी ई-के-वाय-सी केलेली आहे अशांचेही अनुदान बँक खात्यामध्ये जमा होत आहे. परंतु यामध्ये शेतकऱ्यांचा गोंधळ उडालेला आहे की त्यांचं क्षेत्र जास्त असतानाही त्यांना अनुदान कमी मिळालेलं आहे. तर अनुदान किती रुपये हेक्टर प्रमाणे मिळालेले आहे आणि त्यांना कमी का मिळालेलं आहे याबद्दलचंच विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल नोटिफिकेशनला ऑल ओव्हर सेट करायला विसरू नका. या अगोदर महाराष्ट्र सरकारने जिरायती म्हणजे कोरडवाहू शेतीसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान घोषित केलेलं होतं. 8,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तुम्हाला 2 हेक्टर मॅक्झिमम मर्यादा ठेवण्यात आलेली होती आणि 2 हेक्टरपर्यंतच तुम्हाला अनुदान मिळणार होतं. परंतु 2 दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यामध्ये वाढीव 10,000 रुपये महाराष्ट्र शासन देणार आहे आणि असे एकूण 18,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि या वाढीवमध्ये तुम्हाला 3 हेक्टरपर्यंतची मर्यादा घालण्यात आलेली आहे. आता काही शेतकऱ्यांना असं वाटत आहे की माझं क्षेत्र 2 हेक्टर असूनही मला 9,000 रुपयेच मिळालेले आहेत, माझं क्षेत्र 2 एकर असूनही मला 3,000 रुपयेच मिळालेले आहेत. तर असं का झालेलं आहे, चला तर मग पाहूयात. आता तुम्हाला कालपासून जे अनुदान जमा होत आहे ते 8,500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे जमा होत आहे. आणि जे तुम्हाला शिल्लक 10,000 रुपये आहेत ते दुसऱ्या टप्प्यात जमा होणार आहेत. आता तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की कालचं जे अनुदान तुम्हाला मिळालेलं आहे ते 8,500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मिळालेलं आहे आणि त्याची जास्तीत जास्त मर्यादा 2 हेक्टर होती. आणि जे तुम्हाला वाढीव मिळणार आहे त्याची मर्यादा 3 हेक्टर असणार आहे. आणि वाढीवमध्ये तुम्हाला फक्त शिल्लक जे 10,000 रुपये राहणार आहेत त्याप्रमाणे अनुदान मिळणार आहे. आता यामध्ये काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आमचं 2 हेक्टर क्षेत्र असूनही आम्हाला 8,500 प्रमाणे 17,000 रुपये मिळणं अपेक्षित होतं, परंतु 17,000 रुपये न मिळता आम्हाला 8,500 रुपये मिळालेले आहेत. किंवा ज्यांचं 2 एकर क्षेत्र होतं अशा शेतकऱ्यांना 2 एकरसाठी 7,000 ते 8,000 रुपये येणं अपेक्षित होतं, परंतु त्यांना 3,000 ते 4,000 रुपयेच आलेले आहेत. ते का आलेले आहेत आणि ते कशाप्रमाणे आलेले आहेत तर समजून घ्या. यामध्ये काय केलेलं आहे, जे तुमचे तलाठी असतील त्यांनी काय केलेलं आहे, तुमचं जे एकूण क्षेत्र आहे, समजा एका शेतकऱ्याकडे 1 हेक्टर क्षेत्र आहे म्हणजे 2.5 एकर क्षेत्र आहे, त्यामधील नुकसान जे आहे ते 40% ते 50% लावलेलं आहे. 40% ते 50% समजा नुकसान जर लावलेलं असेल तर यामधील 50% जर नुकसान धरलं तर तुमचं फक्त 1 हेक्टरमधील 50 आरचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे. 50 आरचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे. तर 50 आरचं अनुदान तुम्हाला 8,500 प्रति हेक्टर प्रमाणे किती होणार आहे, तर यामध्ये 4,250 रुपये एवढे अनुदान तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, जर तुमच्याकडे 1 हेक्टर क्षेत्र असेल तर तुम्हाला 50 आरसाठीच नुकसान भरपाई मिळणार आहे. ज्यांच्याकडे 2 हेक्टर क्षेत्र असेल त्यांना फक्त 1 हेक्टर क्षेत्राचंच अनुदान मिळणार आहे 8,500. परंतु ज्यांच्याकडे 4 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल अशांना मात्र 4 हेक्टरमधील नुकसान भरपाई लावलेली असेल तर तुम्हाला 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 17,000 रुपये मिळणार आहेत. 8,500 रुपयाप्रमाणे तुम्हाला 17,000 मिळणार आहेत. थोडक्यात त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवतो. तर थोडक्यात समजून घ्या, आताचे जे अनुदान तुम्हाला मिळाले आहे तो पहिला टप्पा आहे जो 8,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे देण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी तुमचं जे नुकसान आहे ते संपूर्ण क्षेत्रावर 50% ते 40% तलाठी यांनी दावलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेट करताना तुमच्याकडे जी जमीन आहे त्याच्या निम्म्याने कॅल्क्युलेट करायचं आहे. समजा तुमच्याकडे, मी इथं 1 हेक्टर जर क्षेत्र असेल तर त्याचं कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. 1 हेक्टरच्या निम्म तुमच्याकडे 50 आर आलं, 50 आर गुणुले 8,500 तर तुम्हाला 4,250 रुपये मिळणार आहेत. 1 हेक्टर जर तुमच्याकडे क्षेत्र असेल तर 1 हेक्टरसाठी तुम्हाला 4,250च्या आसपास रक्कम मिळायला हवी, कारण यामध्ये 40% ते 50% तुमचं नुकसान दाखवलेलं आहे. आणि आता ज्यांच्याकडे 4 हेक्टरपेक्षा जास्त शेती आहे अशांना मात्र तुम्ही पाहू शकता, 4 हेक्टर जर क्षेत्र असेल तर त्याचं 50% 2 हेक्टर होतं. 2 हेक्टरची मर्यादा आहे, त्यामुळं 8,500 प्रमाणे तुम्हाला 2 हेक्टरसाठी 17,000 रुपये मिळणार आहेत. त्याचाही तुम्हाला मी स्क्रीनशॉट दाखवतो की काही शेतकऱ्यांना 17,000 रुपये जमा झालेले आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला यांना 17,000 रुपये क्रेडिट झालेले आहेत. आता यांच्याकडे 4 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असेल त्यामुळे त्यांना 50% नुकसान भरपाई म्हणजे 2 हेक्टर मर्यादेपर्यंत 17,000 रुपये मिळालेले आहेत. आणि यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये यांना जे राहिलेले 10,000 रुपये महाराष्ट्र शासन देणार आहे त्याप्रमाणे यांना 3 हेक्टर मर्यादेपर्यंत, जर यांच्याकडे 6 हेक्टर क्षेत्र असेल तर 3 हेक्टर मर्यादेपर्यंत यांना 30,000 रुपये आणि राहिलेले पैसे यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार आहेत. आता तुम्हाला थोडक्यात कसं कॅल्क्युलेट करायचं आहे, तुमचं जे क्षेत्र आहे
त्यापैकी तुम्हाला 50%चं कॅल्क्युलेशन 8,500 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे करायचं आहे. तुम्हाला तुमचे जे अनुदान मिळालेले आहे ते बरोबर कॅल्क्युलेट होऊन जाईल. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.